पारपोली गावाला निसर्गाचा ठेवा। फुलपाखरांच्या रंगांनी सजवलं पारपोली गावा। फुलपाखरांच्या पंखांवर फुलांचे रंग, चला करू भ्रमंती फुलपाखरांसंग। पारपोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटाच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव। पश्चिम घाटाचा अविभाज्य भाग असलेल्या आंबोलीमध्ये निसर्ग सौंदर्याची अनेक गुपितं लपली आहेत। ऐतिहासिक वास्तूमुळे काही गावं ओळखली जातात, तर अनोखी उद्यानं ही काही शहरांची ओळख ठरते। सांस्कृतिक ठेव्यामुळे प्रसिद्ध झालेली गावेही अनेक आहेत। याच धर्तीवर पारपोली या गावाला फुलपाखरांचं गाव म्हणून 22 जून 2015 मध्ये नवीन ओळख मिळाली। राज्यातील सर्वाधिक फुलपाखरांच्या वैविध्याचा ठेवा जपल्यामुळे पारपोली गावाला हा किताब देण्यात आला। या गावात माणसांसोबत फुलपाखरांचेही वास्तव्य पाहायला मिळतं। या क्षेत्रात असलेल्या फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या फुलझाडांचे व फळझाडांचे संवर्धन वन विभाग करत असतो। पारपोली या गावाला फुलपाखरांचं गाव म्हणून घोषित केल्यानंतर या गावाला पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी व पारपोली गावातील ग्रामस्थांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी वन विभाग सावंतवाडी यांनी फुलपाखरू महोत्सव राबवत अतिशय नावाजण्याजोगं काम केलं आहे। फुलपाखरांची सर्वाधिक विविधता पारपोलीमध्ये आहे। या गावात महाराष्ट्रातील फुलपाखरांच्या 220 पैकी 180 प्रजाती आढळतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना रंगीबेरंगी फुलपाखरू पाहायला आवडतात। दरवर्षी पावसाळ्यात फुलझाडांवर विविध रंगाची व अनेक नक्षींनी युक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छंदपणे उडताना पाहावयास मिळतात। फुलपाखरांच्या रंगीत व मनोहर पंखांमुळे हे कीटक उडताना लहान थोरांचं लक्ष सहजतेने आकर्षून घेतात। आपल्या पर्यावरणाचे महत्त्वपूर्ण घटक असलेल्यांमध्ये फुलपाखरू अनेकांना आवडतं। फुलपाखरांमुळे कुठल्याही ठिकाणच्या पर्यावरणाचे सौंदर्य मूल्य वाढते। त्यातच फुलपाखरांचा गाव असा सन्मान मिळालेला पारपोली गाव हे वैशिष्ट्यपूर्ण आहे। फुलपाखरांच्या जीवनचक्रासाठी आवश्यक असणारे होस्ट प्लांट आणि नेक्टर प्लांट इथे उपलब्ध आहेत। देशातील सर्वात मोठे सदर्न बर्ड विंग हे फुलपाखरू देखील पारपोलीत पाहावयास मिळते। तर राणी पोकोळी म्हणजेच ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू देखील इथे पाहायला मिळतं। याशिवाय बँडेड पिकॉक, मलबार ट्री निम्फ, मलबार रेव्हन, मलबार स्पॉटेड फ्लॅट यासारखी आणि अनेक प्रजातींची सुंदर फुलपाखरं या फुलपाखरांच्या गावात आढळतात। वन्यजीवांचा मुक्त विहार, निखळ पाण्याचे निर्झर, हिरवी कच्च जंगल झाडी, कोणालाही मोहित पडावं अशी ओळख पारपोली जंगलाची आहे। दाणोली बाजारपेठमधून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर फुलपाखरांचं गाव आहे। पारपोली येथील जैवविविधता अलौकिक आहे। येथे फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असं वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुलं उपलब्ध आहेत। फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोली आणि वन विभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुलपाखरू महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। दीप प्रज्वलन व वृक्ष पूजनानं या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण व माहिती पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले। तर सरपंच कृष्णा नाईक, मानद वन्यजीव रक्षक काका भिसे, फुलपाखरू तज्ज्ञ हेमंत ओगले, अमित भिलारे यांसह मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला। दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतील फुलपाखरांचे पर्यटन कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल। सिंधुरत्न योजना राबवल्याने जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत असून जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले।
तर मंत्री दीपक केसरकर म्हणाले, हा महोत्सव नियमित व्हावा जेणेकरून इथे पर्यटक सातत्याने येतील आणि पर्यटन वाढेल। जिल्ह्यातील उभादांडा हे गाव कवितांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे। पारपोली गावाने आता जगात फुलपाखरांचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे। नैहरी निवास योजना राबवून सर्वांनी आपल्या गावांचा विकास करावा। गावकऱ्यांनी एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा। जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे एकमेकांना जोडून टुरिस्ट सर्किट बनवा, असेही ते म्हणाले। यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवन संरक्षक एस नवकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर सुनील लाड, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, तहसीलदार श्रीधर पाटील, आर्किटेक्ट अमित कामत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले, काका भिसे, अमित भिलारी आदी उपस्थित होते। या उद्घाटन सोहळ्यानंतर उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांच्यासोबत स्वतः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फुलपाखरे पाहण्यासाठी जंगल भ्रमंती केली। या महोत्सवासाठी पर्यटनाला चालना मिळावी यासाठी स्टॉल लावण्यात आले होते। उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांनी सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर सुनील लाड, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्या समवेत प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन पाहणी केली। हा महोत्सव 4 दिवसांचा होता। पारपोली गावात होमस्टे देखील आहेत। तेथे अगदी घरगुती मालवणी जेवणाची सोय देखील असल्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील पर्यटकांनी 4 दिवसीय फुलपाखरू महोत्सवाची मज्जा लुटली। सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले यांनी पर्यटकांना जंगल भ्रमंतीसाठी नेले। त्यांना फुलपाखरू दाखवत प्रत्येक फुलपाखराची माहिती दिली। जंगलामध्ये कुठला फुलपाखरू कुठे दिसेल याचा पुरेपूर अभ्यास करून जंगलात त्या ठिकाणी फुलपाखरांच्या फोटोंचे व माहितीचे बॅनर वन विभागाकडून लावण्यात आले आहेत। जंगलाच्या मध्यभागी पर्यटकांना बसण्याची सोय देखील वन विभागाकडून करण्यात आली आहे। सकाळी जंगल भ्रमंतीनंतर होमस्टेच्या ठिकाणी पोटभर घरगुती सात्विक जेवणाची सोय करण्यात आली होती। त्याच रात्री गावातील मुलांचे, महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्यानंतर पर्यटकांना पारपोली गावाच्या आजूबाजूची ही पर्यटन स्थळे दाखवण्यात आली। त्यामुळे या 4 दिवसीय महोत्सवाची पर्यटकांनी मज्जा घेतली। नमस्कार। पश्चिम घाटातील जे जैवविविधता आहे हे जगभरात प्रसिद्ध आहे। त्यामध्ये आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली घाटाखाली एक छोटेसे गाव आहे पारपोली म्हणून। ते गावामध्ये बटरफ्लाय फुलपाखरूंची अच्छी बायोडायव्हर्सिटी आहे। ते बायोडायव्हर्सिटीला ओळख देण्यासाठी 2015 मध्ये यांना फुलपाखरू गाव म्हणून घोषित केले होते। आणि या फुलपाखरामुळे जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस क्रिएट करायचा आहे आणि यांची जैवविविधता संबंधी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही हे फुलपाखरू महोत्सव 2023 आम्ही आयोजित केलेला आहे। यांची मुख्य उद्देश असे आहे की जे लोकांना फुलपाखरू संबंधित जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करायची आहे, त्यामुळे ते पुढे त्यांची कन्झर्वेशनसाठी आम्हाला मदत देतील। आणि सोबत जे गाव आहे या गाव पर्यटनाची विकास करायचा आहे, त्यामुळे गावामध्ये रोजगारची संधी उपलब्ध करायची आहे। जे होमस्टेस आहे आणि जे लोक गाईड म्हणून काम करत आहे, त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिलना चाहिए, ये हमारा मेन उद्देश्य है।
पारपोली येथे फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असे वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध आहेत। त्यामुळे सुमारे 180हून अधिक विविध प्रकारची फुलपाखरे या गावात आढळतात। फुलपाखरू महोत्सव निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी सुवर्ण संधी आहे। फुलपाखरे त्या संबंधित वनस्पती यांची थेट तज्ज्ञांकडून माहिती मिळावी यासाठी विशेष शिबिरे, मार्गदर्शनपर कार्यक्रम, फुलपाखरू महोत्सव होतात। 2 दिवसीय फुलपाखरू महोत्सव अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो। वन विभागाकडून या संपूर्ण महोत्सवाचे नियोजन केले जाते। पारपोली गावातील जैवविविधतेचे संवर्धन व स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोली आणि वन विभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने फुलपाखरांच्या गावाचे पर्यटन हे शाश्वत असणार आहे। नमस्कार, मी हेमंत ओगले, मी आंबोलीला राहतो। संयुक्त वन समिती पारपोली आणि वन विभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जो फुलपाखरू महोत्सव पारपोलीमध्ये आयोजित करण्यात आला, त्यामुळे खऱ्या अर्थानं इथल्या निसर्ग पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे असं मी समजतो। या महोत्सवामुळे जे पर्यटक येतील त्यातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती तर होईलच, परंतु निसर्ग संवर्धनासाठी पण यामुळे खूप हातभार लागणार आहे असं मी मानतो। या महोत्सव आणि निसर्ग पर्यटनासाठी पारपोली ग्रामस्थ, सरपंच आणि उपसरपंच यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो। नमस्ते, माझं नाव ग्रीष्मा दीपक पेटकर आहे। फुलपाखरू किती छान दिसते ही कविता मी आजवर शाळेत शिकत आहे, पण आज ह्याचा मला अर्थ कळाला। नमस्कार, माझं नाव जगदीश नाईक, मी मुंबईतून आलो आणि माझं मूळ इथे वेंगुर्ला शिरोडामध्येच आहे। माझं मूळ गाव वेंगुर्ला शिरोडा। ट्रेकिंगच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी फिरायचो मी। हिमालय फिरून झाला, उत्तराखंड झालं, फिरून नेपाळपर्यंत जाऊन आलो। विशेष एकच मला जाणवायचं की इकडे जे काही उपक्रम चालतात तिथे पक्षी निरीक्षण चालतं, पक्ष्यांचं काउंटिंग चालतं, तसा काही छोटासा उपक्रम आपल्या कोकणातही यावा, काहीतरी चालावा ही बरेच दिवसाचं माझं इच्छा म्हणा स्वप्न जे काय होतं ते या फुलपाखरांच्या या प्रोग्राममुळे थोडंसं पूर्ण झालं असं वाटतं मला। थँक्स टू ओगले सर आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण मी थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी इथली सोय अत्यंत उत्तम सोय केलेली आहे आणि प्लास्टिकचं वगैरे जे काही त्यांनी कंट्रोल केलं आहे ते फार छान आहे। तर माझ्या या उपक्रमाला सदिच्छा आणि मी तर म्हणेन वर्षातून 2-3 हा उपक्रम करा, वेगवेगळ्या आणखी असेच उपक्रम करण्यात यावे आणि सदिच्छा देतो। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर सविता रासम, शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर। बटरफ्लाय महोत्सव, फुलपाखरू महोत्सव आहे असं आम्हाला सावंतवाडी रेंजचे वनविभागाचे काही अधिकारी यांच्याकडून समजल्यावर आम्ही कॉलेजचे प्राचार्य, एन्व्हायरमेंट लॉचे डॉक्टर NC शेख आणि काही विद्यार्थी घेऊन आपण पारपोली विलेजला, बटरफ्लाय विलेजला जरूर भेट द्यायची असं ठरलं आणि त्या अनुषंगानं आम्ही कालपासून इथे या गावातल्या ग्रामस्थांचा, या वनविभागाचा आणि पारपोली विलेजचा जे ॲक्टिव्हिटी आहेत, कालचं सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर तो उत्कृष्टरित्या इथल्या ग्रामस्थांनी पार पाडला। आज जे आम्हाला बटरफ्लायचे काल वर्कशॉप झाला आणि आज सर्व प्रजाती असतील किंवा जी वृक्ष लावलेले आहेत इथे ऑलरेडी तर त्याचं आम्हाला मार्गदर्शन केलं। तर उत्कृष्टरित्या इथे आम्हाला आज दुपारी पण वेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, उद्या पण आहोत। खरं तर उद्या जाताना आम्हाला जाऊ वाटणार नाही, पण आम्ही परत सावंतवाडी विभागाला परत कधीतरी त्रास देणार आणि मी येऊ का असं विचारणार। इतकं सुंदर ह्या कोकणवासियांनी आमचं आगत स्वागत केलंय। म्हणजे घरचे जे मेंबर आम्ही होमस्टे केलाय तर त्या लोकांनी, महिलांनी आमच्या मुलींच्या वेण्या घातल्या, इतकं उत्कृष्ट म्हणजे आपल्या मुली आलेत असं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आणि प्रत्येकजण आदरानं इथे आदरातिथ्य करते आणि आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आनंद घ्यायचा, हा उपभोग घ्यायचा हा वनविभाग, सावंतवाडी आणि पारपोली ग्रामस्थ, स्पेसिफिक मी सांगेन ग्रामस्थ आम्हाला आपुलकीनं वाढतात। म्हणजे आमची मुलं किती वेळा तरी कुठला आयटम सांगितला तरी ते आपुलकीने परत आणून देणार, इतकं सुंदर त्यांचा आदरातिथ्य वगैरे आहे, हे आम्ही कधीच विसरणार नाही। आणि सर्व
महाराष्ट्रवासियांना नाहीच तर भारतवासियांना मी विनंती करते की हा पारपोली विलेजचा फुलपाखरू महोत्सव आहे, त्याला आवर्जून भेट द्या. फुलपाखरांचं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं, तर इथे या आणि इथला आनंद आस्वाद घ्या ही विनंती करते. धन्यवाद. अतिशय निसर्गप्रेमी आहोत, त्यामुळे दुर्ग भ्रमण, बर्ड वॉचिंग हे तर आम्ही रेग्युलर करतच होतो, परंतु बटरफ्लायचं सुद्धा अट्रॅक्शन खूप होतं. आणि जेव्हा आम्हाला कळलं की इकडे बटरफ्लाय महोत्सव, फुलपाखरू महोत्सव, फुलपाखरांचं गाव पारपोलीला आहे, तेव्हा आम्ही म्हटलं की ही संधी अजिबात दवडायची नाही, आणि म्हणून आम्ही मुंबईहून खास इथे आलो. आणि आम्ही अतिशय संतुष्ट आहोत ते सांगायला की इथूनची त्यांनी जी होमस्टेची राहण्याची अरेंजमेंट केलेली आहे ती, त्याच्यानंतर फूड, गावचं फूड, स्टॉल्स जे लावलेले होते त्याच्यात सुद्धा व्हेज नॉनव्हेज जे स्टॉल्स होते त्याच्यामुळे अतिशय छान वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आलो होतो म्हणजे फुलपाखरं बघायला. त्यामुळे आधी सर्वात प्रथम हेमंत सरांनी जी फुलपाखराची संपूर्ण 1.5-2 तास इन्फॉर्मेशन दिली की फुलपाखरू आणि पतंगामधला फरक पासून ते फुलपाखरामध्ये काय बघायचं, कसं ऑब्झर्व करायचं, त्याच्या क्वालिटीज काय असतात, त्याची हॅबिटॅट काय असते, कुठच्या झाडावर ते जगतात, ही इन्फॉर्मेशन आम्हाला आधीच मिळाल्यामुळे आम्ही आज सकाळी जेव्हा फुलपाखरू दर्शनासाठी किंवा फुलपाखराच्या ऑब्झर्वेशनसाठी ट्रेलला निघालो, त्यामुळे आम्हाला विविध प्रकारची फुलपाखरं आयडेंटिफाय पण करता आली आणि आम्ही ती एन्जॉय सुद्धा केली. त्याला अजिबात डिस्टर्ब न होऊ देता आमच्याबरोबर गाईड तज्ज्ञ होते, त्यांनी सुद्धा दाखवली आम्हाला फुलपाखरं आणि आम्हाला सुद्धा आयडेंटिफाय करत होती. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स फुलपाखरू दर्शन आणि विविध प्रकारची फुलपाखरं, म्हणजे काल आम्हाला कळलं की जवळजवळ महाराष्ट्रात जी 200-250 प्रकारची फुलपाखरं आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 180 पारपोळी गावात मिळतात. तर अशी संधी सगळ्यांनी कॅप्चर करावी. हा खजिना निसर्गाचा ऑलरेडी इकडे आहे आणि हे परत एकदा प्रूव्ह होतं की बाबा खूप पैसे खर्च केल्यानंतर खूप छान होतं अशातलं काय नाही. इथे तुम्ही अगदी व्यवस्थित येऊ शकता, गावातलं जीवन अनुभवू शकता आणि निसर्गाची जी वैभव आहे ते खरोखरच तुम्हाला अनुभवता येतं. आम्ही तर त्याचा खूप आनंद घेतला आणि आमचे नाईक जे आहेत त्यांनी सुद्धा संदेश गुरव यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली की हा पारपोली महोत्सव फुलपाखरांचं गाव म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठी. सो त्यांचं सुद्धा धन्यवाद. आणि वनाधिकारी आणि विशेष ते वनाधिकारी जे आहेत ते पण इतके व्यवस्थित मस्त एकदम इतके कोऑपरेटिव्ह होते की आम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठेही काही प्रॉब्लेम आला, काय चाललंय की नाही, हे खूप छान पद्धतीने त्यांनी मॅनेज केलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर ते वनरक्षक पण आहेत, ते पण व्यवस्थित एज्युकेटेड आहेत फुलपाखरांकरता. आमच्याबरोबर जे गाईड्स वगैरे जे आले होते त्यांनी झाडांबद्दल पण हे दिली, माहिती दिली. फुलपाखरं तर होती पण खूप सुंदरपणे ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि हॅट्स ऑफ पारपोळीचे उपसचिव आपले गुरव साहेब आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट, खूप मस्त. सगळ्या जणांनी इकडे यावं आवर्जून ही विनंती आहे. खूप छान. आम्ही तर अनेक प्रकारची म्हणजे जवळजवळ एक 50-60 प्रकारची बटरफ्लाय आयडेंटिफाय केली आणि त्याच्यावरती सगळ्यात चांगलं म्हणजे बँडेड एस नावाचं एक अतिशय रेअर बटरफ्लाय जे आहे ते यावेळेस आम्हाला बघायला मिळालं. आणि आमच्याबरोबर आमचे हेमंत सर होते जे रेग्युलर इकडे येतात. त्यांनी सांगितलं की गेल्या 15 वर्षामध्ये हे बँडेड एस नावाचं बटरफ्लाय त्यांना दुसरूनदाच दिसलं. तर हा एक काहीतरी अतिशय चांगला योग. आणि आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा अतिशय रेअर गोष्ट आपल्याला जर का बघायला मिळाली तर आपला आनंद अतिशय द्विगुणित होतो. तसा आमचा झाला आणि वी आर हॅपी. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा अनुभव घ्यावा आणि आपल्या फॅमिली सकट, मुलांसकट, आपल्या जे निसर्गप्रेमी मित्र आहेत त्यांच्यासकट इकडे आलं, जंगलाची शिस्त बरोबर राखून जर का हे फुलपाखरांचं गाव अजून जास्तीत जास्त प्रसिद्ध केलं आणि हे निसर्गाचं वैभव उपभोगलं तर आपल्याला सगळ्यांचाच फायदा. त्यामुळे पारपोली हे फुलपाखरांचे गाव सर्वांना पाहण्यासाठी वर्षाचे 12ही महिने खुले असणार आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सोयींयुक्त होमस्टेमध्ये राहण्याची सोय, घरगुती मालवणी जेवण व पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी गाईड उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पर्यटकांना राहण्यासाठी होमस्टे, नाश्ता, घरगुती जेवण,
फुलपाखरांची संपूर्ण माहिती देणारे गाईड यांच्यासह वनभ्रमंती आणि जवळपासची पर्यटन स्थळं पाहण्यासाठी, तसेच फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदानं जगतं, कित्येक हृदय जिंकतं. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा अशी शिकवण ही फुलपाखरू देतात. खरंच फुलपाखरू छान किती दिसतात हे अनुभवण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी पारपोली या फुलपाखरांच्या गावाला एकदा नक्की भेट द्या.